आईचा कृपा आशीर्वाद मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही। आदित्यवरची सर्व संकट आता दूर होणार आहेत। तुम्ही यशस्वी झालात। हा दिवा तुमच्याच हाताने आईच्या समोर ठेवा। आई, मी प्रत्यक्ष माझ्या मुलाचं रक्षण करायला नाही असू शकत, पण तुझा आशीर्वाद त्याच्यासोबत कायम असू दे। त्याला कुठल्याही संकटापासून वाचव। अहिल्या, सगळी कामं तू स्वतःच करायला पाहिजेस असं काही नाहीये। म्हणजे काही कामं मी सुद्धा करू शकतो ना। अहिल्या, तू नाही सांगितलंस तर मला काहीच कळणार नाही असं वाटलं का तुला? काय? हे काय आहे अहिल्या? आदित्यसाठी केलंस ना हे सगळं? अहिल्या, मला सांग, एवढा जीव आहे तुझा त्याच्यावर, मग त्याला तुझ्यापासून एवढं दूर का ठेवतेस? माफ कर ना त्याला। नाही, मी त्याला कधीच माफ नाही करू शकत, कारण आदित्य त्याच्या मुलाच्या कर्तव्यात चुकलाय। त्यांनी फसवलंय मला। ठीक आहे, मग त्याच्यासाठी एवढं का करतेस तू? तू त्याला या घरातून, तुझ्या आयुष्यातून काढून टाकलेस ना, मग का करतेस हे सगळं? कारण त्याला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय अहिल्या देवीचा होता, जो बरोबरच होता। पण श्रीकांत, मी एक आई आहे, आणि एका आईचं मन अहिल्या देवीच्या हातात नाहीये। श्रीकांत, त्या दिवशी मी आदित्यला त्या डिलिव्हरी बॉयच्या वेशात बघितलं ना, तेव्हापासून मला इतका त्रास होतोय। आपण आयुष्यभर आदित्यला फक्त मोठमोठे पुरस्कार हातात घेताना बघितले, मग खुनासाठी त्याला अटक झाली। मला माहितीये माझा मुलगा हे सगळं करू शकत नाही, पण कुठल्या दिशेने चाललाय आपला मुलगा? तो काय करतोय हे सगळं? अहिल्या, शांत शांत हो जरा, बस बस तू, पण ऐक माझं, बस सावकाश। जास्त काळजी करतेस ना, म्हणून हे असं होतं तुला। तू काय करतोयस पण हे? थांब ना जरा, हात दे इकडे। हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, मला खात्री आहे एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होईल, आणि त्या दिवसाची मी वाट पाहीन। उद्या दिवाळी आहे। आम्ही दरवर्षी सगळे किती आनंदात सण साजरा करायचो, पण यावर्षी आदित्यच घरात नाहीये, आणि तो तरी त्याच्या आईशिवाय दिवाळी कशी साजरी करणार आहे काय माहित। अहो, काय झालं आदित्य सर? आदित्य सर, काय काय झालंय मला सांगाल का? हो, तुम्ही आधी इथं बसा बसा। आता सांगा काय झालंय? पारू, आपल्यावरची सगळी संकट दूर झाली, सगळे विघ्न नाहीसे झाले, आणि उद्या नवीन दिवस, दिवाळीचा पहिला दिवस,
आणि आपण दोघं सोबत असणार, एकत्र. आणि हे सगळं कोणामुळे पॉसिबल झालंय माहितीये? कुणामुळं? आईमुळे. काय? देवी आईंमुळं? अहो पण देवी आई तर रागवले आहेत ना, पण तिने मदत करायला नकार नाही दिला. पारू, मला जेलमधून बाहेर काढण्यासाठी कालिंदी मॅडमची ऍडव्होकेट म्हणून या केसवर नेमणूक आईने केली होती. काय सांगताय सर? पण हे सब तुम्हाला कसं काय कळलं? आपण कालिंदी मॅडमच्या घरी गेलो होतो ना, त्यावेळी त्यांनी सगळ्या गोष्टी त्या डायरीमध्ये नोट डाऊन करायला सांगितलं होतं. आणि त्यावेळी मी एक पेपर बघितला, केस फ्रॉम अहिल्यादेवी किर्लोस्कर. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आईने माझ्यासाठी कालिंदी मॅडमला अपॉइंट केलं होतं. खरंच सांगताय? खरंच. मला आता वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं की ही माझी पहिली दिवाळी असेल जी मी आईशिवाय साजरी करेन. जेलमधनं बाहेर काढून तिने मला दिवाळीचं गिफ्ट तर दिलं, पण मी थोडं मिस करेन आईला. सर, आपली माणसं आपल्या सोबत नसली ना तरी कायम ते आपल्या मनात असतात. मी पण जर तिलोत्तमासारखं विल बनवायचं ठरवलं तर हे एवढं मोठं साम्राज्य मी कोणाच्या स्वाधीन करणार आहे? कोण असेल या सगळ्या साम्राज्याचा उत्तराधिकारी? आदित्य की प्रीतम? आता प्रीतमकडे बघून वाटतंय तो ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांभाळतोय, आदित्यसारखाच तो पण लवकरच बिझनेसमध्ये परफेक्ट होईल, मला खात्री आहे. त्यामुळे अर्धा वाटा तर त्याला नक्कीच जाणार आहे. पण उरलेल्या अर्ध्या वाट्याचा जो मालक असणार आहे त्याचं काय? त्याने तर माझी फसवणूक केली आहे. जो माणूस स्वतःच्या आईची फसवणूक करू शकतो तो उद्या जाऊन कंपनीच्या एम्प्लॉईजची फसवणूक करणार नाही. कशावरून? मी आदित्यवर आता कसा विश्वास ठेवू? काय करू मी? त्याला त्याचा हिस्सा देऊन टाकू की त्याला प्रॉपर्टी मधून बेदखल करू?